नमस्कार. सुदर्शन न्यूजमध्ये मी राजेंद्र पवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आम्हाला सामान्य नागरिकांना आपल्या विभागाचं कामकाज कसं चालतं त्याबद्दल काही कल्पना नसते. तर आपल्या विभागाच्या कामकाजाबद्दल नागरिकांना आपण माहिती द्यावी. आता आपला कोपरगाव भागासाठी जो जलसंपदा विभाग आहे तर त्याचं मुख्यालय नाशिकला आहे. या नाशिक मुख्यालयाच्या अंतर्गत आपले दोन्ही कालवे येतात. गोदावरी डावा कालवा पण येतो, गोदावरी उजवा तट कालवा पण येतो. आणि या दोन्ही कालव्याला दारणा, गंगापूर आणि इतर कश्यपी, वालदेवी, मुकणे या धरणांचा आता तो कोटा शासन ठरवून देतं. तर त्या प्रमाणात जसं पाणी उपलब्ध होईल त्या प्रमाणात आपण या कालव्याला पाणी देत असतो, दोन्ही कालव्यांना. तर हा जो भाग आहे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, निफाड, सिन्नर, येवला, तर हा भाग पूर्वी पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश शासनाने इथे जे दुष्काळ वगैरे पडायचे आणि त्याच्यामुळं जे इथून स्थलांतर व्हायचं जनतेचं, कारण अन्नधान्य पिकायचं नाही, जनावरांना चारा राहत नसायचा आणि उत्पन्नाचं काही साधन नसल्यामुळं आपला तर भाग बहुतेक शेतीवर अवलंबून आहे आणि पूर्वी काही उद्योगधंदे परंतु नव्हते. त्याच्यामुळे इथून स्थलांतर व्हायचं. तर हे स्थलांतर रोखलं जावं आणि जनतेला इथं स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध व्हावा, उत्पन्नाचं साधन तयार व्हावं म्हणून शासनानं इथं 1902-3 ते 1916पर्यंत वेगवेगळे ते प्रोजेक्ट हाती घेतले. त्यामध्ये दारणाधर, इगतपुरी तालुक्यामध्ये दारणा धरण बांधलं आणि नांदुरदमेश्वर येथे निफाड तालुक्यामध्ये नांदुरदमेश्वर उंचावणीचा बंधारा बांधला. तर तो जवळजवळ 48 मैल अंतरावर आहे दारणा धरणापासून मधमेश्वरचं अंतर. म्हणजे दारणा धरणाच्या खाली 48 मैलावर निफाड येथे नांदुरदमेश्वर बंधारा बांधला. या बंधाऱ्यापासून गोदावरी डावा तट कालवा तो पूर्वी 90 किलोमीटर होता आणि गोदावरी उजवा तट कालवा हे 110 किलोमीटरचा आहे. नंतर काळाच्या ओघामध्ये जेव्हा एक्सप्रेस कॅनॉल मंजूर झाला तर तो जो कॅनल आहे तो 128 किलोमीटर आहे. तर आपला गोदावरी डावा कालव्याचा 75 किलोमीटरचा जो पुढचा भाग आहे तो एक्सप्रेस कॅनॉलवर वर्ग करण्यात आला. आता त्या भागाला म्हणजे दोत्रे, बोजडे, तळेगाव, खोपडी या भागाला एक्सप्रेस कॅनॉलद्वारे पाणी दिलं जातं आणि उर्वरित जो भाग आहे म्हणजे नांदुरदमेश्वरपासून तर गोदेगावपर्यंत, लौकीपर्यंत या भागाला आपल्या गोदावरी डावा कालव्याद्वारे पाणी जातं. हिची लांबी आता सध्या 75 किलोमीटर आहे. आता या कॅनॉलपैकी गोदावरी डावा कालव्याची जी वहन क्षमता आहे ती 380 क्युसेक्स आहे. परंतु सध्या त्याची अवस्था दुरुस्ती अभावी ते आपण तेवढ्या पूर्ण क्षमतेने तो कालवा चालू शकत नाही. तो आपण सर्वसाधारणपणे 350 क्युसेक्सने चालवतो. गोदावरी उजवा तट कालव्याची क्षमता 670 क्युसेक्सची आहे. तो आपण 650 क्युसेक्सपर्यंत चालवतो आणि नांदुरदमेश्वर जलद कालवा तिची क्षमता सुमारे 1100 क्युसेक्सची आहे. तर असे कालवे, तिन्ही कालवे आपण नांदुरदमेश्वर धरणापासून चालू होतात आणि त्याद्वारे आपण लाभ क्षेत्राला पाणी पुरवठा करतो. आमचा जो उपविभाग आहे गोदावरी डावा तट कालवा उपविभाग कोपरगाव, याच्या अंतर्गत कोपरगाव तालुका, निफाड तालुका आणि येवला तालुका या 3 तालुक्यांची गावं येतात. ही सर्व तिन्ही मिळून सर्वसाधारणपणे 44 गावांचं लाभक्षेत्र आपल्या याच्यावर आहे गोदावरी डावा कालव्यावर. आणि सुमारे त्याचं जे सिंचन क्षेत्र आहे तर ते 12,543 हेक्टर आहे डाव्या कालव्यावर आणि उजव्या कालव्यावर 20,440 हेक्टरचं क्षेत्र आहे सिंचन क्षेत्र. तर अशा प्रकारचं हे जो लाभक्षेत्र आहे ते याला आपण, ही 12 कॅनॉल आहेत, तर याला आपण तिन्ही हंगामात, खरीप, रब्बी आणि उन्हाळा हंगामामध्ये वेगवेगळ्या चाऱ्यांद्वारे आपण ह्याला पाणी पुरवठा करत असतो.
सर आता सध्या कालव्याचं तर आयुष्य जवळपास 100 वर्ष झालेलं आहे, तर मग त्या संदर्भात दुरुस्ती किंवा मग आता कोपरगाव शहराला पाईपलाईनने पाणी पुरवठ्याच्या संदर्भात आपलं काही नियोजन आहे का विभागाचं? हो आहे ना. आपण आता ही जी कालव्याची अवस्था फार जुने झाले, 100 वर्षापेक्षा यांचं जास्त आयुष्य होऊन गेलं आहे. त्यांची कपॅसिटी तुम्हाला जे सांगितलं त्याची क्षमता पूर्ण वहन क्षमतेने आपण ते वाहू शकत नाही, कारण त्याच्यावरची जी वेगवेगळी बांधकामं आहेत ते पूर्वीच्या डिझाईननुसार झालेले आहेत आणि शिवाय त्यांची अवस्था जी आहे ते पूर्वीचे चुन्यातले बांधकामं वगैरे होते ते. तर ते आता बऱ्याचशा वेळेला आपल्या घटना घडलेल्या आहेत का अचानक कुठेतरी एखादं बांधकाम कोसळून जातं आणि आपल्या आवर्तन जे चालू असतं चालू आवर्तनच आपल्याला खोळंबा तयार होऊन जातो आणि पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो. तर त्या दृष्टिकोनातून शासनानं ही जी मोठे मोठे जे स्ट्रक्चर्स आहेत का याचे बांधकामं ते प्रथम प्राधान्याने आपण बांधकामांची दुरुस्ती हाती घेतलेली आहे. त्यासाठी शासनाने त्याला निधी पण मंजूर केलेला आहे आणि आता आपले ते कामं बऱ्याच अंशी दोन्ही कालव्यावर चालू आहेत. तर प्रथम प्राधान्याने आपण त्याचे जे ॲक्वॅडक्ट आहेत कालव्या मोऱ्या तर त्यांचे कामं घेतलेले आहेत, रस्ता पूल घेतलेले आहेत. तर दोन्ही कॅनलवर आता ते कामं प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी 2 उपविभाग तयार करण्यात आलेले आहेत, गोदावरी नूतनीकरण उपविभाग क्रमांक 1 आणि गोदावरी नूतनीकरण उपविभाग क्रमांक 2. हे दोन्ही उपविभागाचं मुख्यालय नाशिकला आहे, परंतु त्या दोन्ही उपविभागामार्फत नांदूरमिश्वरचं बंधारा तर बंधाऱ्याचं जवळजवळ नूतनीकरण ते पूर्ण होत आलेलं आहे आणि हे दोन्ही कॅनलवरचे जे आता स्ट्रक्चर्स आहेत हे बांधकामं तर त्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. जसं जसा निधी उपलब्ध होईल तसं आपण वरून तर खाली अशा पद्धतीने आपण त्यांची दुरुस्ती बांधकामांची चालू आहे. नजीकच्या काळामध्ये ती दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण क्षमतेने कालवे चालवता येतील आणि हा जो आपले जे लाभक्षेत्र आहे त्याला आपल्याला पाणी पुरवठा करता येईल अशा दृष्टीने प्रयत्न खात्याचे चालू आहेत. आणि कोपरगाव शहराला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्याच्या संदर्भात काही चालू आहे का? थेट धरणातून पाईपलाईन करून असं काही नियोजन आहे का? नाही, सध्या म्हणजे आपलं इथं तर काही इकडचं नियोजन नाही आहे, परंतु मुकणे आपले जे राज्यमंत्री आहेत जलसंपदा विभागाचे श्री शिवतारे साहेब त्यांनी मागे कोपरगावला भेट दिली होती. तर त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी असं सांगितलं की बा आपण निळवंड धरण आहे तिथून पाईपलाईन करून शिर्डी संस्थांसाठी पाणी येणारच आहे, तिथं पाणी पुरवठा योजना आहे तिथे प्रस्तावित. तर त्यालाच अनुसरून कोपरगावपर्यंत ती पाईपलाईन पुढे एक्सटेंड करायची आणि कोपरगावला सुद्धा पाणी पुरवठा धरणामधूनच होईल या दृष्टीने आगामी नियोजन प्रस्तावित आहे. परंतु ते अजून मंजुरीच्या स्थितीत असल्यामुळं आजच काही त्याच्याविषयी निश्चित असं सांगता येणार नाही, परंतु विचार चालू आहे, शासन लेवलला त्याचा विचार चालू आहे. ते जर झालं तर मग निश्चितच आपण अगदी दररोजसुद्धा पाणी पुरवठा देण्याची स्थितीत नगरपालिका येऊ शकेल. ओके. आज आपण आमच्या सुदर्शन न्यूजशी जी वार्तालाप केला, जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद साहेब.